सर्वांना राम राम, नमस्कार आणि जय शिवराय. तर मित्रांनो, गाविलगड शौर्य दिन मोहीमचा व्हिडिओ आपला खूप दिवसानंतर येत आहे. कारण आपल्याला काही महत्त्वाचे व्हिडिओ सापडले नाही, त्या कारणानं आपला हा व्हिडिओ थोडा लेट होत आहे. जसं आपल्या माहितीप्रमाणे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गाविलगड शौर्य दिन मोहीम ही आपण कशासाठी घेत असतो. तर गाविलगडमध्ये 1803चं इंग्रज मराठा युद्ध हे खूप महत्त्वाचं आहे. या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी फितुरीने हे युद्ध जिंकले. याच युद्धात मृत्युमुखी पडलेल्या मावळ्यांना श्रद्धांजली देण्याकरिता व 14 स्त्रियांनी अग्निकुंडात जोहर केला, त्यांना मानवंदना देण्यासाठी ही मोहीम दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाते. ही मोहीम 14 व 15 डिसेंबरला आयोजित केली जाते. महिन्याचा रविवार पाहून तारीख इकडे तिकडे होऊ शकते. अळगाव येथील युद्ध जिंकून इंग्रजांनी आपली छावणी अचलपूरकडे वळवली आणि त्या ठिकाणी तळ ठोकला आणि त्या ठिकाणाहून अशी अफवा पसरवली की आता आम्ही नागपूरवर युद्ध करणार आहोत. तर गाविलगडचे किल्लेदार बेनीसिंग यांनी काही सेना नागपूरला पाठवली आणि अळगावच्या युद्धातसुद्धा बेनीसिंगाने भाग घेतला होता. त्या ठिकाणीसुद्धा किल्लेदार बेनीसिंगचे खूप नुकसान झाले होते. काही सैनिक जखमीसुद्धा होते. इंग्रजांनी नागपूरवर हल्ला करतो अशी अफवा पसरून त्यांनी गाविलगडवर युद्ध बोलले. गाविलगडवर युद्ध करण्यासाठी इंग्रजांची छावणी देवगाव या ठिकाणी आली आणि देवगावातच त्यांनी आपला तळ ठोकला. त्या काळी किल्ल्याचा मुख्य रस्ता हा बागलिंगा गावातून होता. बागलिंगात एक मेटसुद्धा आहे. तर आपण पोचलेलो आहे बागलिंगा गावात. आपण ज्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले होते ते आपल्या 1 तास अगोदर येऊन हजर होते. आपले प्रमुख पाहुणे हे परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण सर हे होते. सरसुद्धा आमच्यासोबत ट्रॅकिंग करणार होते. हे आहे बागलिंगा गाव. बागलिंगा गावाच्या बाजूला एका शेतात एक मेट आहे. ती चौकी म्हणजे आपल्याला जर किल्ल्यावर जायचे असेल तर तिथून परमिशन घेऊन आपल्याला किल्ला सर करायचा असतो. तर आपली पूर्ण टीम आलेली आहे. यानंतर सर्वांचे रजिस्ट्रेशन झाले आणि एका ठिकाणी गोळा होऊन जे प्रमुख पाहुणे आहे त्यांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले आणि काही मान्यवरांचे भाषणसुद्धा झाले. मंगेश महाराजच्या गाण्यासोबत मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यही मेरा निराधारा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा शानदार हो मेरा भारत. हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर भारत माता की जय. खरंच आपल्याला खूप मार्गाड आलेली दिसते. आपण संख्येने यावर्षी कमी झालेला व वेळेचाही खूप प्रॉब्लेम आहे. आपण मागच्या वर्षी या टाइमला मोहीम चालू केली होती. विचार करा, आपण मोहिमेला आलेलो आहोत, गड भ्रमंतीसाठी आलेलो आहोत, ट्रेकिंगला आलेलो आहोत, कुठल्याही पिकनिकला किंवा सहलीला आलो नाहीये. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपण याच्या 1.5 तास अगोदर आलेले आहेत. विचार करा आपण किती लेट चालून आलो होतो. काय प्रॉब्लेम काय म्हणजे आपण महाराजांच्या मावळे प्रत्येक जण आपल्याला स्वतःला म्हणून घेतो आणि टायमिंगची पाबंदी नाही आहे. महाराजांनी वेळेत का पावले नाही म्हणून एका मोठ्या सरदाराला घरा वापस पाठवलं होतं. माहित आहे ना? इतिहास माहित आहे की नाही महाराजांचा? माहित आहे की नाही? माहित आहे ना? मग तरी वेळेत आपण नाही काहीच करत. समजा ठीक आहे 1 तास लेट आहे, पण आपले पाहुणे आपल्या अगोदर येत आहेत आणि आपण तरीही सगळं शांततेने करतोय. लक्षात ठेवा, आपल्याला जंगलात जायचं आहे. सगळेजण अनुभवी आहेत, प्रत्येक ट्रॅकला आलेला आहे, आतमध्ये कसे विषय राहते माहित आहे. त्यामुळे आता याच्यानंतरचा प्रवास होणार आपला स्ट्रिक्टली होणार आहे. ठीक आहे, तुमचा सगळ्यांचा वेळ घेतोय. आता आपण सगळं सर तुम्ही लवकर आला, आम्ही थोडं लेट झालो नाही, असं नाही, आमचं नियोजित टाइम होता तो. तर ही सगळी मुलं स्वतः काहीतरी वेगळे आहेत याच्यासाठी की आज प्रत्येक धावपळीच्या याच्यामध्ये अशा गोष्टींना वेळ फार कमी मिळतो. आणि आपल्यालाही आपल्याला जे पाहुणे आहेत ते सगळेजण आपल्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळावं म्हणून त्यांच्या वेळेतला वेळ काढून इथं आलेला आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दिवसापूर्वी आदरणीय प्रोफेसरांनी मला या गोष्टीची कल्पना दिली. आणि मुळात एक विद्यार्थ्यांनी तुमचं माझ्या वयात जास्त फरक नाही. आम्हाला मुळातच आवड आहे. माझे मित्र आहेत, दारणीला पोलीस निरीक्षक आहेत, ठाणेदार आहेत, त्यांना पण खूप आवडते. रात्री लोक कमी आले त्यांना पण. माझं नाव अजमल पठाण.
हल्ली मुक्काम दुबई आणि सध्या मी हैदराबाद इथं आलो। मेरा 3 साल से ड्रीम था इस मुहिम को ज्वाइन करने का, लेकिन जो कहते हैं ना, अगर इरादे बुलंद है तो वक्त आना है। मैं सोचता था यार कैसा टाइम रहता होगा, कैसे लोग आते होंगे, कैसे यूथ होंगे, लेकिन जब देखा यूथ के साथ में यूथियां भी है, जोश है, लेकिन थोड़ा वो लगा, फिर टाइम की पाबंदी नहीं हुई। काळामध्ये गावीकरांचं महत्व काय आहे हे तुम्ही समजून घ्या। आज आपण इथे फक्त 100 आहे, मला असं वाटतं पुढच्या वर्षी आपण असं विचार केला पाहिजे या मोहिमेमध्ये की माझ्यासोबत मी एक घेऊन येणार। काय म्हटलं, आपण आमिर खानचा पिक्चरला, सलमान खानचा पिक्चर बघतो की एक के साथ तीन लाना आहे, पण आम्ही ते आचरणामध्ये आणत नाही। पिक्चर आवडतो, शिवाजी महाराजांना ऐकतो, शिवाजी महाराज आचरणामध्ये आणत नाही। एका मामाला घेऊन या, मागापर्यंत 1000 लोक दिसतात। मी येताना कालच आम्ही डिस्कस केलं की एक 5000 लोकांची मोहीम घ्या, या याच्यावरती मोजरीचं गेट कसं उघडत नाही मी बघतो। चढाई मोजरीवर पुढच्या वर्षी करायची आहे हे ठरवून ठेवलं ना, तर 5000 विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम घ्या यावर्षी शिवजयंती। सगळे शाळा येणारा काळ आहे आपला, येणाऱ्या काळामध्ये शिवाजी महाराजांचंच वैभव तुम्हाला प्राप्त झालेलं दिसेल। शाळेमध्ये गडकिल्ल्यांची स्पर्धा आणि ट्रेकिंगची स्पर्धा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ITI कॉलेजमध्ये स्वच्छता मोहीम, या सगळ्या मोहिमा तिथूनच राबवल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे त्याची तयारी आताच करा, हात पकडा, मावळे घ्या, चला बाकी काय बोलत नाही। कडे कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी आपल्या बॅगेत असलं पाहिजे। तुमच्याकडे ग्लुकोज वगैरे असेल तर ते सोबत ठेवा। चालत असताना आपण ग्रुप काढणार आहोत, मुलांचा ग्रुप समोर राहील, समोरच्या फळीत शिवादादा आणि सोबत काही मावळे आहेत आपल्या नियोजनाचे, मधातल्या फळीत मुलं संपल्यानंतर आपले पुन्हा मावळे राहतील आणि नंतरच्या फळीत मुली राहतील। तर हे जे नियोजन आहे हे पूर्ण मोहीम म्हणजे वरच्या किल्ल्यावर चढेपर्यंत आणि मछली दरवाजातून बाहेर निघेपर्यंत या डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे। हे नियम सर्वात महत्त्वाचा आहे, कारण एवढं जर आपण पाळलो तर आपण समजून घ्यायची आपली मोहीम पत्ते जाईल। ठीक आहे, त्यामुळे कुठेही कुठलं गडबड झाली नाही पाहिजे, काही झालं नाही पाहिजे। दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण पर्यावरणाच्या वातावरणात आलेलो आहे, त्यामुळे निसर्गाला डिस्टर्ब होणार नाही, इथल्या प्राणी आणि जैवसृष्टीला डिस्टर्ब होणार नाही, असं कुठलंही वर्तन आपल्याकडून होता कामा नये। प्राण्यात आणि आपल्यात फरक दिसला पाहिजे, तर तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे। स्वतःहून कुठे प्लास्टिक करायचं नाही, प्लास्टिक दिसलं ते उचलायचं आहे। सोबत आपण सर्वांनी डबे आणलेले असं मी समजून चालतो, ते डबे सोबत कॅरी करायचे आहे, कारण की आपण वर चढल्यावर तिथं गेल्याबरोबर जेवण करणार आहे। कुठेही तुम्हाला किल्ल्यात पाणी मिळणार नाही पाहिजे, त्यामुळे स्वतःचं पाणी हे स्वतःसोबत असलं पाहिजे। कुणालाही काही अडचण असली तर मी सर्वात मागा आहे, शिवादादा सर्वात पुढे आहे, मधातल्या फळीत आपले काही मावळे आहेत त्यांच्यापाशी येऊन पटकन सांगायचं कुठल्याही प्रकारचं काही वाटलं तर। ठीक आहे, कुठलाही चक्कर आला, काही जरी वाटलं तर पटकन रिपोर्ट करायचा। ठीक आहे, एवढं सांगतो। आता इथून नाश्ता करायचा आहे। ओंकार दादा, धीरज दादाच्या मार्गदर्शन एक लाईन तिथं जाऊन आपल्या नाश्त्याच्या प्लेटा घेतील। जे नियोजनाचे मानकरी आहेत सर्व मावळ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था डॉक्टर अंजलीताई जवंजाड यांच्याकडून करण्यात आली होती। या ठिकाणी नाश्ता करण्यात आला, नंतर सर्वांना इन्स्ट्रक्शन देण्यात आले की जंगलात कसं वावरायचं, काय करायचं, ट्रेकिंग कशी करायची। मोहिमेत येणाऱ्या सर्व मावळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 1-2 टीम निवडण्यात आले आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आले। मोहिमेत येणाऱ्या नवीन मावळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, जंगलाचा भाग असल्यामुळे कोणी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी। तर मोहिमेची सुरुवात झालेली आहे आणि सर्व मावळे समोर निघालेली आहे। आपण नेहमीप्रमाणेच मागं आहो आणि मागच राहिलो। ही आपली गावेलगड शौर्य दिन मोहीम 2 दिवसाची असते, परंतु काही कारणास्तव ही मोहीम 1 दिवसीय करण्यात आली होती। गावाच्या बाहेरच्या दिशेला असलेले हनुमान मंदिर आणि शिव मंदिर, हो पुढे गेले ते नाही दिसलेच नाही, मागं आहेत नाही तर समोरच गेले। परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण सर यांच्यासोबत धारणीचे ठाणेदार चौहान सरचे मित्र जाधव सर सुद्धा या ट्रॅकिंगचा आनंद घेण्यासाठी धारणीहून या ठिकाणी आले होते। सोबतच दुबईहून देखील अजमल पठाण सर हे सुद्धा मुख्य म्हणजे ट्रॅकिंगकरिता या ठिकाणी आले होते। अतुल गुरु सर नागपूरवरून आले होते, जे महाराष्ट्र शासन गड संवर्धन समितीचे सदस्य देखील आहेत आणि दुर्गा प्रतिष्ठान नागपूर या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत। सोबतच खूप सारे पाहुणे मंडळी देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होती आणि आपले मावळेसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून, खेड्यातून या ट्रॅकिंगकरिता आले होते। तर या ठिकाणाहून आपल्याला
2 ते 3 घंटे ट्रेकिंग करत वर जायचे आहे किल्ल्यावर. त्या काळचा हा रस्ता किल्ल्याचा मुख्य रस्ता होता, जो येण्या जाण्यासाठी वापरण्यात येत होता. आज जरी आपण किल्ल्याच्या मछली दरवाजातून प्रवेश करत असलो तरी त्या काळी पीरपत्ते दरवाजातूनच आपला मुख्य रस्ता होता. जो किल्ल्याचा मुख्य रस्ता असायचा त्या ठिकाणी दरवाजावर खूप छान नक्षीकाम केले असायचे. जर आपण मछली दरवाजा बघितला असेल तर त्या दरवाजावर काहीच नक्षीकाम केले नाही. तो दरवाजा प्लेन दरवाजा आहे, म्हणजे तो मागच्या साईडचा दरवाजा होता. आणि जर तुम्ही पीरपत्ते दरवाजा बघितला तर त्या दरवाजावर खूप बारीक असं नक्षीकाम देखील आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा नक्षीयुक्त असायचा आणि त्यावर काही चिन्हेसुद्धा कोरलेली असायची. तर 2.5 ते 3 तास पायी चालून प्रवास करून आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पोचणार आहोत, पीरपत्ते दरवाजा. तर दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला 2 कमळाचे फुले दिसले असतीलच. दरवाजावर खूप छान असे नक्षीकाम केले आहे आणि दरवाजाच्या बाजूलाच राणी का झरोका देखील आहे. जो ह्या खिडकी आहे तो राणी का झरोका. ही जी खिडकी दिसत आहे तो राणी का झरोका, ज्या ठिकाणी राणी वास्तव्य करत असे. तर आपण बघू शकता दरवाजावर किती छान नक्षीकाम केलं आहे आणि बाजूला 2 कमळाचे फुले देखील आहे. जर आपण किल्ल्याचा मछली दरवाजा बघितला असेल, जो आज आपण पहिला दरवाजा समजतो, त्यावर काहीच नक्षीकाम दिसणार नाही, परंतु ह्या दरवाजावर खूप नक्षीकाम आहे. यावरून आपल्याला समजते की किल्ल्याचा मुख्य रस्ता हा बागलिंगा गावातून होता, पीरपत्ते दरवाजा, आणि दुसरा मार्ग हा मोजरी दरवाजाकडून होता, ज्याच्या पायथ्याशी मोजरी गाव आहे. आणि त्या मोजरी दरवाजावर सुद्धा 2 शरफ कोरलेले आहे. जाएगा इंग्रजी गंजी ये उड़ जाएगा. तर आता आपल्याला मोठ्या मस्जिदच्या मागच्या साईडनं जाऊन बहराम बुरुज आणि मोजरी बुरुज हे पाहायचे आहे. आणि त्या बहराम बुरुजाला रक्षण करण्यासाठी वरच्या बाजूला 2 तोफा देखील आहेत, ते सुद्धा बघू. पीरपत्ते दरवाजाच्या रक्षणासाठी असलेली कालभैरव तोफ. या तोफीचे मुख देवगाव गावाच्या दिशेने आहे, ज्या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती. या ट्रॅकिंगमध्ये 3.5 वर्षाच्या मुद्राने देखील गड चढाई केली. किल्ल्यामध्ये खूप झाडे झुडपे वाढलेली आहे. तर आपण या ठिकाणाहून बहराम बुरुजाच्या दिशेने निघालेलो आहे, जो किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज आहे आणि त्यावर एक शिलालेख सुद्धा आहे. आणि त्या शिलालेखावर पारशी भाषेत काहीतरी लिहिलं आहे, त्याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत या बुरुजाचं अस्तित्व राहील. आणि दुसरा अर्थ असा की ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी चंद्र आणि तारे या बुरुजाच्या अधीन येतात. हॅलो एव्हरीवन. व्हिडिओ झाला, व्हिडिओ आता एडिट करायला लागेल मला. आवाज काढ. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हा आहे मोजरी बुरुज. याच्याच पायथ्याशी मोजरी गाव सुद्धा आहे. हा आहे 12 दारं असलेला बहराम बुरुज, काबिलगड किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज. या बुरुजाच्या खिडकीच्या आत बसलो तर एसीची अनुभूती होते. एवढी थंड हवा या खिडकीतून वाहते.
तर किल्ल्यावर आल्यावर ह्या बुरुजाची भेट घेतलीच पाहिजे असा हा बुरुज आहे. हा आहे शिलालेख बुरुजावरील, जो पारशी भाषेत आहे. तर आता सर्वांनी हा बुरुज बघितलेलाच आहे. तर आता वरच्या दिशेने जाऊन किल्ल्याच्या मोठ्या मस्जिद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊ. त्याआधी आपण बहराम बुरुजाच्या रक्षणासाठी असलेले तोफा देखील बघू. हा गाविलगड किल्ला अभेद्य असल्यामुळे फितुरीशिवाय जिंकणे शक्य नव्हते. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही गाविलगड किल्ल्याला चढण्यास सुरुवात केलेली होती सकाळी पहाटेचे 6 वाजता. आता तरीही मला वाटते दुपारचे 3 वाजलेले आहे. दुपारचे 3 वाजलेले आहे. खरं बोलून राहिलं. सॉरी 3 वाजले. ही आहे ती तोफ जी बहराम बुरुजाच्या वरच्या बाजूला बहराम बुरुजाचं रक्षण करण्यासाठी आहे. ह्या तोफा एकमेकीपासून 50 मीटर अंतरावर आहेत. ही आहे किल्ल्यावरील मोठी मस्जिद, जी आता दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. अगोदर यामध्ये 21 गुंबज होते, त्यापैकी एक लाईन पडली 7ची आणि आता मागच्या 2 वर्षात आणखी 2 गुंबज पडले. ही देखील या किल्ल्यावरील एक सुंदर वास्तू आहे, जी दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. तर आता आपण सतीच्या समाधीकडे जाणार आहोत आणि त्याच ठिकाणी जेवण देखील करणार आहोत. आणि जेवण आटोपल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा काही थोडक्यात इतिहास सांगण्यात येईल. आणि माझं घर हैदराबादमध्ये आहे. इथं यायची इच्छा पुष्कळ दिवसापासून होती. जवळजवळ राजाभाऊ राजपूत, तट्टे सर आणि हे जे युथ आहे त्यांचे संबंध होता, पण योग आला नाही कधी. तर अनायचं म्हटलं की आज योग आला, तर मी इथं आलो. गडवर चढलो मी मागून आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि इथं आल्यावर इथलं सौंदर्य, इथं नैसर्गिकता एवढी मस्त वाटली की असं वाटलं की पुन्हा पुन्हा येत जाऊ. आणि इथं एवढं काही ऑर्गनाईज काम होतं संस्थेचं. ह्या युवकांनी, नवयुवकांनी जे काही केलं या गड किल्ल्यासाठी, या संस्कृतीसाठी, ते फार कौतुकास्पद आहे. आणि मी त्यांना गुड लक म्हणतो आणि ऑल द बेस्ट अँड होप आय विल कम अगेन अँड लेट्स एन्जॉय दिस ट्रेकिंग कॅम्प. थँक्यू. धन्यवाद पठाण सर. खूप छान. आम्हाला एक गर्वाची गोष्ट वाटते की तुम्ही दुबईवरून एक आमच्या गाविलगड किल्ल्यासाठी मोहीमसाठी आलात. कारण की महाराष्ट्रात भरपूर किल्ले आहे, तरी तुम्ही आमच्यासोबत गाविलगडसाठी आलेले. खूप खूप धन्यवाद. तर आपण ह्या ठिकाणी आता जेवण करणार आहोत. अरे 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 बाप. ह्या ठिकाणी लय लोक जेवणार आहे आता ताकद ना.
इकडचा पट्टा येणार आता. शूटिंग काढून जेवता जेवता त्यानं नाही गेलं त्यानं एकाच त्याला भाकरी घेतला बेसूनच नाही घेतलं. सगळे नाही अर्धा घंटा टाइम. हो आहे ना बघतो मी. तेल आहे का रे कोणाकडे दे मग. हॅलो हा बोल ना. फेक ना रे हे तेल. हा हा वाव तेल इज बेस्ट. कोण काढला ना रे तू दिसला ना. डबल डबल काम गेला पटकन तू डबल डबल. ओके हो जेवण झालंय. जेवण झालं का? हो हो झालं झालं. हो झालं बा. आता काय करता आमचे दादा घास तुमच्या हाताला आकारा आकार मला ती खाल्ला. आमचे कोणती गॅंग होती? चाकू चाकू गॅंग. प्रेमाचा घास. हो मी प्रेमाचा घास खातो. चाकू गॅंगचा सचिवाला दाखवा. हे बघा झूम मध्ये येऊन जा. हलवा आम्ही सोंगलीत आहे. हलवा आहे काय? गाजर का हलवा खातो. आणि हे बघा बॅग मध्ये सिगरेट बर्फी 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 आणि खूप छान. वाव शिरा. हे बघा आमचे सावंगडी शिरा घालतात. खतम झाल्यावर माहित नाही आम्हाला. असं नाही इमानदारीनं एकच घेतला. तो हात मोठा हात बाईट एक बाईट योग्यता योग्यता बंद कर. 1803 मधलं झालेलं हे युद्ध, इथं झालेलं जे जव्हर आहे विदर्भातलं पहिलं जव्हर आणि बेनीसिंह ह्याची झालेली त्या ह्याच्यात बलिदान, ही एकच गोष्ट होती. आणि त्या एका गोष्टीला घेत आम्ही या मोहिमेची सुरुवात केली. पण आज तो इतका अथांग इतिहास समोर येतो आहे की त्याचे दरवर्षी कुठं ना कुठं नवीन पान उघडलं जात आहे. तर तोच इतिहास आपण सर्वांसमक्ष सांगण्यासाठी मी शिवाजींना आमंत्रित केला होता. इंग्रजांना पूर्ण भारत नियंत्रित करायचा होता आणि या भागामध्ये नागपूरकर भोसल्यांचं अधिराज्य होतं. नागपूरकर भोसल्यांचं मेन जे नागपूर जरी असलं ठिकाण तरी त्यांचा बंगालच्या स्वारीमध्ये त्यांना जे काही लूट मिळाली होती त्यांचं जे शक्ती केंद्र होतं ते म्हणजे हा गाविलगड किल्ला. आणि असईच्या युद्धामध्ये जिथं ते बेनीसिंह म्हणून राहत होते त्या बेनीसिंहांनी मोठा शौर्य गाजवलं होतं. आणि त्या बेनीसिंहाचाच पाडाव करण्यासाठी इंग्रजांनी जी व्यूहरचना आखली त्या व्यूहरचनेचा पुढला भाग म्हणजे गाविलगडचं युद्ध. त्या असईच्या युद्धानंतर अळगावला युद्ध झालं. शिरसोलीचं अळगावचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथून इंग्रजांनी हुल पेटवली की आम्हाला आता नागपूरकर भोसल्यांना हरवायला जायचं आहे आणि नागपूरकर भोसल्यांच्या आम्हाला आक्रमण करायचं आहे. त्यासाठी बरेचसे काही राजकारण घडले. इतिहास खूप मोठा आहे. आपण सांगत 2-3 तास आरामशीर जातील. तर हे सगळं झालं होतं. इंग्रजांनी हुल पेटवली की आम्हाला अळगावच्या युद्धानंतर आता नागपूरला जायचं आहे. आणि त्या अंजनगाव मार्गे अचलपूरला येऊन त्यांची वस्ती थांबली. अचलपूरवरून त्यांनी त्यांचा मोर्चा धामणगाव गडी आणि देवगावला तिथं त्यांनी एक मोर्चा त्यांचा तिथं थांबला. म्हणजे एक तळ त्यांचं तिथं पडलं आणि तिथून त्यांनी 2 ग्रुप केले. एक मुख्य गाविलगड किल्ल्याच्या दिशेनं अर्धे सैनिक आले आणि कॅप्टन एक आणि कॅप्टन केनीला घेऊन
घाटामार्गे दुसरा एक मोर्चा इंग्रजांची एक फलटण गावीलगड किल्ल्यावर चालून आली. गावीलगड किल्ल्याचा इतिहास आणि इथली बांधकाम आणि किल्ल्याची बनावट अशी आहे की कुठलाही शत्रू सहजासहजी किल्ला जिंकून घेऊ शकत नव्हता. मग बेनिसिंगाजवळ जे काही इथं साधन सामुग्री होती ती सगळी साधन सामुग्री घेऊन त्यांना हा किल्ला लढत ठेवायचा होता. आणि बेनिसिंगाला विश्वास होता की आपण किल्ला नक्कीच लढू. आणि काय झालं, इकडनं इंग्रजांनी आक्रमण केले आणि बेनिसिंगानं तो परतून लावलं. तर इथपर्यंत थेट देवगावपर्यंत बेनिसिंग जाऊन त्यांना मागं पटवत होता. 7-8 दिवस बेनिसिंगाची कसरत चालू होती. तो मोठ्या शौर्यानं लढत होता. हळूहळू आपल्याकडचा दानाकटा संपत होता, पण बेनिसिंग हा निष्ठेनं लढत होता. पण काय झालं, 14 आणि 15 डिसेंबरला इथली निकराची लढाई झाली. या भागातून इंग्रज लवादा पठारावर येऊन पोहोचले. लवादा पठारावर जेव्हा इंग्रज येऊन पोहोचले तेव्हा बेनिसिंग त्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, आपण चारीकून घेरल्या गेलेला आपल्या जवळचं युद्ध सामग्री खतम होत आलेली आहे. आणि बेनिसिंगानं तरी लढाचं ठरवलं. इथं एक मीटिंग भरवली की ज्यांना ज्यांना किल्ला सोडून जायचा आहे त्यांनी आताच जा. जेवढ्या स्त्रिया आहेत, जेवढे लहान मुलं आहेत, आबालवृद्ध आहेत, यांनी सगळ्यांनी नरनाळ्यावर इथून निघून जा. आणि या भागामध्ये जो काही खजिना होता तो सगळ्याचा सगळा 8 दिवस इथून नरनाळ्यावर इथून ट्रान्सफर करणं चालू होतं. आणि निवडक काही साथीदार घेऊन बेनिसिंग इथं स्वतः थांबला इंग्रजांच्या विरोधात लग्नासाठी. त्यात दुसरा विषय असा झाला की त्याची पत्नी जर त्यांनी सांगितलं माझं तुमच्यासोबत लग्न झालं आहे, लग्न बंधन जे काही आहे ते तुमच्यासोबतच, म्हणून बेनिसिंगासोबत काही स्त्रिया पण इथं थांबल्या. आणि इथं युद्धप्रसंग चालू असतानाच इथं जी तोफा इथून लवादा पठारावर आक्रमण करण्यात आले. तिथं एक इंग्रज अधिकारी मारला गेला. आणि इंग्रजांनी ठरल्याप्रमाणे 14 डिसेंबरला इंग्रज जवळपास ह्या खालचा जो शार्दूल दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ पोहोचले. आणि 15 डिसेंबरला निकराची लढाई झाली. दिल्ली दरवाजामध्ये शिळ्या लावून किंवा अजून कोण्या मार्गानं इंग्रजांनी आतमध्ये प्रवेश केला आणि तिथं घनघोर युद्ध झालं. इथला दारूगोटा सगळं संपलेलं होतं. इथली युद्ध सामग्री सगळी खतम झाली होती. फक्त आता हारजाईची लढाई बाकी होती. आणि त्या लढाईमध्ये बेनिसिंगानं मोठा शौर्य गाजवला. एका इंग्रज अधिकाऱ्यानं त्याच्या डायरीत लिहून ठेवलेला आहे की जेव्हा हे दिल्ली दरवाजाच्या आत आले होते, त्या आतमध्ये आल्यानंतर लाशांचा खच पडला होता आणि त्या खचावर बेनिसिंग ची लाश पडली होती. आणि ते जेव्हा अजून आत आले तर या ठिकाणी म्हणजे ह्या 2 तलावाच्या मध्ये महादेव मंदिराच्या जवळ इथल्या बेनिसिंगाची पत्नी रूपकुंवर आणि त्या रूपकुंवरच्या अजून त्याही 13 साथीदारांनी सामूहिक सरण रचलं आणि त्या सरणावर त्या सती गेल्या. त्यांनी आत्माहुती तिथे दिली. ते पवित्र ठिकाण म्हणजे हे ठिकाण आहे. या ठिकाणी ते युद्ध हारल्यानंतर त्यांनी जसं माहीत झालं की बेनिसिंग तिथं पडलेले आहेत, इथून जवळच अंतरावर ते ठिकाण आहे, बेनिसिंग पडले आहेत, ते मारले गेलेले आहेत, आपली आता विटंबना होऊ शकते, तेव्हाची ते तो काळ तसा होता. तर त्या स्त्रियांनी इथं या पवित्र ठिकाणी आत्माहुती दिली. त्या इथं सती गेली. नंतर 8 ते 10 दिवसानंतर मराठा इंग्रजामध्ये एक तह झाला. त्यात इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांना हा किल्ला परत दिला. त्यांनी किल्ल्याच्या डागडुजीसह बेनिसिंग आणि त्याच्या सरदाराच्या समाध्या बांधल्या आणि ज्या सती गेलेल्या स्त्रिया होत्या त्यांच्या देखील समाध्या देवतलावावर बांधल्या. तर मोहीम या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आता सर्व आपापल्या घराच्या दिशेने निघत आहेत. आज पूर्ण गड किल्ला फिरल्यानंतर पूर्ण म्हणजे तरी आमचा 10 किलोमीटरचा प्रवास होता. आणि त्या प्रवासामध्ये आम्ही पूर्ण जेवढे आम्हाला प्लास्टिक आत दिसलेलं होतं आम्ही ते पूर्ण एका पन्नीमध्ये गोळा करून आणलेला बघू शकता तुम्ही. ते बघा आज पूर्ण किल्ल्यावर प्लास्टिक जे आज लोकांनी जे घाण केलेली होती, पुळ्या प्लास्टिकच्या बॉटला वगैरे जे काही आणलेलं होतं ते सगळं आम्ही पूर्ण किल्ल्यावरून वेचून आज पूर्ण एका पन्नीमध्ये जमा करून आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे पूर्ण देणार आहे. चला, जय शिवराय. जय शिवराय. नमस्कार, मी अजमल पठाण. आज इथं गाविलगडवर मी ट्रॅकिंगसाठी आलो होतो आणि ट्रॅकिंगचं कॅम्प पूर्ण झालं. आणि आजचा कॅम्प माझ्या आयुष्यातील एक चांगला अनुभव आहे. आणि मला असं वाटलं की हे निसर्ग किती रम्य आहे, किती सुंदर आहे. आणि चढताना जवळ 2 तास लागले. आणि तेव्हा मला माहीत झालं की हे थँक्स माझी तब्येत बरी आहे, मी सक्षम आहे, चढू शकलो. तर मी युवकांना आमंत्रित करतो की त्यांनी पण यावं, जीवनात ट्रॅकिंग करावं, सौंदर्य निसर्गाचा सौंदर्याचा मजा घ्यावा आणि निसर्गाला आणि किल्ल्यांना यांना जोपासावं, स्वतःची प्रकृती मस्त ठेवावी ही विनंती. थँक्यू सो मच.
ट्रेकिंगचा अनुभव सांगा तुमचा. So beautiful, so elegant, just looking like a हा चला चला चला. हा so elegant, just looking like a wow. तर मित्रांनो, आपल्याला गावेलगड शौर्य दिन मोहीम 2023 हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.